देश आर्थिक दिवाळखोरीकडे निघतोय की काय अशी शंका पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंनी उपस्थित केली आहे। निवडणुकीनंतर महागाई वाढेल असंही राहुल गांधींनी सांगितलं होतं। भावनात्मक आव्हानांनी नागरिकांचं भलं होणार नाही असे वानखेडे म्हणाले। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार इथं प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध कायम आहे। याबाबत राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रस्तावित जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे। खासदार सुनील तटकर यांनी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होण्याबाबत भाष्य केलेलं आहे। आपलं नेतृत्व त्या ठिकाणी विराजमान व्हावं ही प्रत्येकाची मनामध्ये इच्छा असते। दादा हयात असताना सुद्धा मी वारंवार याबाबत बोलत आलोय। दादा मुख्यमंत्री व्हावेत ही देखील आमची सर्वांची इच्छा होती असं तटकरे म्हणाले। रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शहीद जंजीरकर राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत म्हसळा नगरपंचायतीवरती शिवसेनेचा भगवा फडकवला होता। त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या आदेशानंतर राजीनामा देत असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे। आशिष शेलार यांनी राहुल गांधींनी मोदींवरती टीका केलेल्या प्रत्युत्तर दिलेलं आहे। राहुल गांधी यांच्या अज्ञानाचे पुरावे हे आहेत असंही शेलार म्हणाले। सातत्याने देश प्रगती करत असताना पोटदुखी दिसत आहे हेच बोलताना शेलार म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची विनंती केली। नागरिकांना त्यांनी हे आवाहन केलेलं आहे। आजूबाजूच्या देशांच्या अर्थव्यवस्थेवरती ताण पडतोय। पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर वाढलेले आहेत। भारतामध्ये पंतप्रधानांमुळे पेट्रोल डिझेल गॅस गोष्टी मिळत आहेत। त्यामुळे योग्य प्रकारचं आवाहन सर्वांना केलेलं आहे आणि त्यालाच प्रतिसाद द्यावा असंही फडणवीस म्हणाले। महिला आयोग मिळवण्यासाठी शायना एनसी पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागलेल्या आहेत। ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांकडून समाज माध्यमांमध्ये असा दावा करण्यात येतोय। शिवसेनेनं शायना एनसी यांना राज्यसभा आणि विधान परिषद दिलेली नाहीये। शायना एनसी सध्या महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे। त्यामुळे शिवसेना सोडून लवकरच शायना एनसी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे। हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्याबाबत भाष्य केलं। सुषमा अंधारे यांना 20 ते 22 प्रश्न विचारण्यात आले। त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली असंही ते लाड म्हणाले। कोल्हापुरात आमदार सतेज पाटलांनी गोकुळ दूध संघाविषयी सहाय्यक दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान आमदार सतेज पाटलांनी सहाय्यक दूध निबंधक यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार केल्याची माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्या देशातला पैसा आपल्याच देशामध्ये राहावा, यातून आपल्या देशातील उत्पादनांना महत्त्व द्यावं अशी मोदींची भूमिका असल्याचं बावनकुळे म्हणाले। शिवाय मोदींची भूमिकेला या सर्व भारतीयांनी सहकार्य करतायत हेच महत्त्वाचं असल्याचं बावनकुळेंनी नमूद केलं। ट्रॅव्हल्समधील महिलांच्या छेडछाडीच्या कथित प्रकारांविरोधात अहिल्यानगरमध्ये मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चादरम्यान आमदार संग्राम जगतापांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। एमआयएम निदा खानला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत माजी आमदार संजय केनेकरांनी केलेला आहे। गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवरती सरकार कठोर कारवाई करेल असंही केनेकर यांनी विधान केलेलं आहे। सरकारनं कांदा आणि इतर शेतमालासाठी प्रयत्न केलेले आहेत। भावानंतर योजना सरकार राबवतंय आणि संपूर्ण जगभरातील वितरण व्यवस्था विस्कळीत झाली असून त्यामुळे तो निर्यात होत नाहीये। त्यामुळे काही अडचणी आहेत असंही वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी मनसेनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा काढलेला होता। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। राज ठाकरे नवी मुंबई दौऱ्यावरती होते। मनसे नगरसेवक जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच भावे नाट्यगृहामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांचा सन्मानही राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला। टीसीएस प्रकरण हे गंभीर आहे हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे। निदा खान ही पेड वर्कर आहे। अशा अनेक निदा खान जागोजाग फिरतायत। काश्मीर फाईल सारख्या चित्रपट महाराष्ट्रामध्ये बनवू नये याची काळजी घ्यावी लागेल अशी भीती मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे। छोट्या चुकांमुळे ओबीसी समाजातील 2 कोटी लोकांना फटका बसतोय। त्यासाठी रद्द झालेले दाखले दुरुस्त करून द्यावेत अशी मागणी शिरसाट यांनी केली। सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे विकासाबाबत भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। बल्लारशाह मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी सुद्धा यावेळी केली।
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सांस्कृतिक कार्य विभागानं प्रतिसाद दिलेला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सचिव ई वाहनांचा वापर करणार अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिलेली आहे. सोलापूर शहरातील प्रश्नावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. शहरातील अनेक भागांमध्ये अनियमित पाणी पुरवठा होत असल्यानं ठाकरे गट आक्रमक झालाय. महापालिका तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली.